आवाज मानदेशाचा। मानखटाव मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते अभयसिंह जगताप यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि जनहिताच्या उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। मात्र या वाढदिवसाला अकलूज येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजितदादा गटाचे जिल्हा संघटन सरचिटणीस सागर रवींद्र काळे यांनी दिलेली अनोखी भेट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। सागर काळे यांनी आपल्या हातावर अभयसिंह जगताप यांचा कायमस्वरूपी टॅटू गोंदवत आपल्या नेत्यावरील अपार प्रेम, निष्ठा आणि आदर व्यक्त केला आहे। राजकारणात नेत्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते पाहायला मिळतात, मात्र स्वतःच्या हातावर नेत्याचा टॅटू गोंदवून प्रेम व्यक्त करणारी घटना अत्यंत दुर्मिळ मानली जाते। याबाबत बोलताना सागर काळे म्हणाले की अभयसिंह जगताप हे केवळ राजकीय नेते नाहीत, तर सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारी माणुसकी जपणारे व्यक्तिमत्व आहेत। काही दिवसांपूर्वी सागर काळे यांच्या मातोश्री रुग्णालयात उपचार घेत होत्या। त्या कठीण प्रसंगी अभयसिंह जगताप यांनी सातत्याने संपर्क ठेवत सागर काळे यांना मानसिक आधार दिला। संबंधित डॉक्टरांशी चर्चा करून उपचाराची माहिती घेतली, तसेच मातोश्रींची योग्य काळजी घेण्याची विनंतीही केली। नेत्याची ही आत्मीयता आणि माणुसकी पाहून आपण भारावून गेलो असल्याची भावना सागर काळे यांनी व्यक्त केली आहे। वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष भेटून शुभेच्छांचा वर्षाव केला। मात्र सागर काळे यांनी केलेला हा टॅटू त्यांच्या नेत्यावरील प्रेम, निष्ठा आणि विश्वासाचे प्रतीक ठरला असून सध्या राजकीय वर्तुळात या अनोख्या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे। नमस्ते, मी सागर रवींद्र काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजितदादा गट जिल्हा संघटन सरचिटणीस। माझं सोलापूर जिल्ह्याचं पद आहे। विशेष की आज आमचे दैवत अभयसिंह दादा जगताप यांचा आज वाढदिवस आहे। आज एवढा आनंद होतो की आजपर्यंत तर मी कधी देव बघितला नाही। मी कुठलाच म्हणजे आजपर्यंत जे लोक जे देवळात जाऊन पाया पडतात की काय करतात ना, तर आजपर्यंत कोणी कुणाला देव काय, मी तर स्वतः तर देव बघितला नाही, पण मी अभयदादांमध्ये देव बघितला। देव ह्या मार्फत बघितला की त्यांनी जे पहिल्यांदा माझी अकलूजमध्ये भेट झाली लोकसभेला उभा राहण्याच्या वेळेस, त्यावेळेस असं कळालं की अभयसिंह जगताप म्हणून मानखटावचे नेते असे उभा राहणार आहेत। त्यावेळेस आमची पहिली भेट झाली। दादांनी पहिल्या भेटीमध्ये एवढं म्हणजे आनंद झाला की त्यांनी भेटून बोलून त्यांनी प्रत्येक गोष्ट, ते म्हणले राजकारण हे बाजूला राहू द्या, पहिली आहे ती आपली मैत्री। आणि त्यांनी असा विचार केला नाही की ते एवढ्या मोठ्या उंच पदावर आहेत, उंचीवर आहेत, एवढं त्यांनी मोठे आहेत, पण त्यांनी कधी असं केलं नाही। पहिलं काय आजपर्यंत जे मी बघितले नेते लोक, तर ते कार्यकर्त्याशिवाय बोलत नाहीत। दादांनी पहिलं बोलतात की सागर माझा मित्र आहे। म्हणजे एवढा आनंद होतो की दादांबद्दल बोलणं इतकं की अक्षरशः दादांचा आपण टॅटो काढलेला आहे। टॅटो म्हणण्यापेक्षा परत मोबाईलवर म्हणजे प्रत्येक गोष्टीवर स्क्रीनला सुद्धा माझ्या दादाचं, माझं दादांवरती एक प्रेम आहे। हे प्रत्येक गोष्टी गोरगरिबांना मदत करतात, ह्यासाठी माझ्या दादांना मी मानतो। दादांनी प्रत्येक गोष्टीत, माझ्या घरच्या असू द्या, माझी मम्मी दोन्ही किडनॅप फेल आहे, तरी प्रत्येक वेळेस दादा ज्या वेळेस माझी मम्मी ॲडमिट आहे त्या वेळेस प्रत्येक स्वतःहून फोन करून विचारतात की सागर मम्मीची तब्येत कशी आहे, कोणती गोष्ट कशी आहे, काय अडचण, डॉक्टरांना फोन करून डायरेक्ट बिलाबत संदर्भात बोलणं, काय करणं, स्पष्ट म्हणजे दादांचं इथपर्यंत आपल्याला सहकार्य आहे। आणि दादांना मी मनापासून मानतो। दादांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मानसॉफिया न्यूजसाठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसॉफिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।